खमंग कुरकुरीत भाजणीची चकली. काय मग आवाजावरून कळालं असेल की किती कुरकुरीत चकली झालेली आहे. तर अशी चकली बनवण्यासाठी मी चकली भाजणी तयार करून घेतलेली आहे आणि या पिठामध्ये मीठ, मिरची, मसाला असं सगळा करून त्यामध्ये मिक्स केलेला आहे. आणि याची मी अर्धा किलो 1 किलो अशी पॅकेटं बनवली आणि सील पॅक करून ठेवली. तर हे पीठ आहे तर 3 ते 4 महिने आरामशीर टिकतं हे पीठ. आणि वर स्टिकर लावलं, माझ्या ब्रँडचं नाव आहे मॉम मेड द टेस्ट ऑफ होम. आणि अर्धा किलो पीठ असेल ना तर 600 ml पाणी उकळायचं, 2 टेबलस्पून तेल टाकायचं आणि त्याच्यामध्ये पीठ टाकायचं, मिक्स करायचं, गॅस बंद करून झाकण ठेवायचं. 15 मिनिटानंतर पीठ पुन्हा मळायचं आणि चकली करायची आणि तळायची. म्हणजे पीठ मळायचं आणि चकली तळायची. तर किती सोपी प्रोसेस आहे. सुरुवातीला फास्ट गॅस आणि नंतर मीडियम गॅसवर अशा चकल्या तळून घ्यायच्या सगळ्या.